ये है खबरों की खबर और आप देख रहे हैं खबरों की खबर टीवी। आपलं स्वागत अभिनंदन आहे आणि आपण यसगावचे ग्रामपंचायतची सरपंच आहे, महिला आहे. शिक्षण किती पर्यंत झालेलं मॅम आपलं कसं होतं? 12वी झाली माझी. मॅम आपले ग्रामपंचायतची सभासद किती आहे आणि त्याच्यात महिला आणि पुरुष किती कसं होतं? एकूण सदस्य 10 आहे, 6 महिला आणि 4 पुरुष. मॅम उपसरपंच कोण आहे? सुनीता खंडागळे. मॅम गावातली लोकसंख्या किती आहे? 1740. मॅम आता आपल्या कार्यकाळाला किती वर्ष झाले? 2.5 वर्ष झाले. 2.5 वर्षात कार्यकाळात काय काय आपण विकासाचं काम केलं? भरपूर अशी कामं केलेले आहेत. दलित वस्तीमध्ये प्युअर ब्लॉक बसवले. अजून शाळेमध्ये प्युअर ब्लॉक बसवले. CCTV कॅमेरे आणि LED बसवले शाळेमध्ये. मॅम आपण एक महिला आहे, तो महिलांसाठी जे शासनाकडून निधी येते, स्कीम येते, तो महिलांना आतापर्यंत किती लाभ मिळाले आणि किती उद्धार केले तुम्ही गावातली महिला? आरोग्य उपकेंद्र बांधलं नवीन. लाडकी बहीण योजना राबवली ग्रामपंचायत मध्येच. लाडकी बहिणीचा लाभ आतापर्यंत किती लोकांना मिळाला? लाडकी बहिणीचा आतापर्यंत किती जनतेला लाभ मिळाले गावात? 350 महिलांना. आपल्या गावात शाळा किती आहे? 7वी पर्यंत. जिल्हा परिषद. माध्यम? जिल्हा परिषद. मराठी मीडियम? मराठी मीडियम. मराठी मीडियम. आता आपल्या ग्रामपंचायत योजनामध्ये आता सर्वात मोठा काम कोणतं राहिलेलं आहे जे 2.5 वर्ष कार्यकाळात तुम्ही केले नाही आणि शासनाकडून मागणी केली, त्याचे बद्दल? जल जीवन मिशन आणि ड्रोन. आपलं नाव सांगा आणि आपली ग्रामपंचायतचं नाव सांगा. मी जिज्ञासा योगेश काळे, यसगाव, ग्रामपंचायत यसगाव. यसगाव ग्रामपंचायतची सरपंच एक महिला आहे. तो महिलाने आता मॅमने आम्हाला ते पूर्ण माहिती दिलेली आहे. तो काय खरं माहिती दिली की मॅमने की 2.5 वर्षात त्यांनी ते कामं केलेले आहे? तुम्ही जनते आहे, नागरिक आहे गावातली, तो काय समस्या होती आतापर्यंत, काय निवारण झाले? आतापर्यंत 2-2.5 सरपंच कार्यकाळ होऊन समजा 2.5 वर्ष संपलेले. 2.5 वर्षामध्ये मंदिर असेल, परिसर असेल मंदिराचा, मस्जिद परिसर असेल, कब्रस्तान संरक्षक भिंत असेल, त्याच्यानंतर सार्वजनिक स्मशानभूमीमध्ये प्युअर लॉक असतील आणि गावातील सार्वजनिक रस्ते, तसेच दलित वस्तीमध्ये प्युअर लॉक. आणि महत्वाचा मुद्दा म्हणजे जिल्हा परिषद शाळेमध्ये प्युअर MRGS अंतर्गत प्युअर लॉक बसवले आणि मुस्लिम समाजासाठी शादीखाना, अशा बरेचसे कामं आतापर्यंत ग्रामपंचायतने केलेली आहे. सर मॅडमने म्हटले की जे लाडकी बहिणीची योजना आहे आणि जे घरकुलची योजना आहे, आतापर्यंत किती लोकांना लाभ मिळाले? PM आवास अंतर्गत आतापर्यंत 92 आणि आता जे नवीन यादी आलेली आहे त्याच्यामध्ये जवळजवळ 52 ते 55 लोक, म्हणजे जवळजवळ आतापर्यंत 150 पर्यंत घरकुलं मंजूर झालेली. त्यात 50% बांधकाम झाले, 50% काम प्रगतीपथावर आहे आणि काही मंजुरीचे. त्यानंतर अजून रमाई योजनेअंतर्गत, शबरी योजनेअंतर्गत बरेच कामं घरकुलं झालेली. सर आपण किती वर्षापासून राहतील? आपलं शिक्षण आणि आपलं नाव? मी जन्मापासून येतच आहे. माझं वय आता 34-35 वर्ष आहे आणि माझं नाव योगेश काळे. शिक्षण किती पर्यंत झाले? माझं BSc कंप्लीट झाले. सर आमच्या चॅनलवर आपलं स्वागत आहे, अभिनंदन आहे. आणि जे मॅडम आहे यसगावचे सरपंच, त्यांचा 2.5 वर्षाचा कार्यकाल झालेला आहे. आतापर्यंत त्यांनी जे काम केलेले चांगले काम केले विकासाचे, त्याच्याबद्दल सांग. चांगले काम केले ना, विकास काम केले ना भरपूर. काय काय केलेले? रस्त्याचे, मंदिराचे, घरकुल ते कामगार कल्याणचे भरपूर काम. जेवढं स्कीम आहे ना सरकारी तेवढं पूर्ण गावात आणले त्यांनी. आपण गावात किती वर्षापासून राहते? आम्ही आता 30-35 वर्ष. शिक्षण किती झालेलं? 10वी पास. काय नाव आपलं? ग्रामपंचायत. सर आमच्या चॅनलवर आपलं अभिनंदन, स्वागत आहे. आणि जे यसगावची ग्रामपंचायत आहे, एक महिला सरपंच आहे. तो महिलांनी आपल्या गावाचा विकास कसा केला? आपण एक युवा तरुण आहे, आपण शिक्षण कितीपर्यंत झालं त्याच्याबद्दल? 12वी पास. आणि मॅमने कार्य केले का? हा, लय कार्य केलं ना. काय काय केलं? मंदिरात गट्टू शाळेचं काम केलं, दवाखान्याचं काम केलं, मशान गट्टू मस्जिदचं काम केलं, रोड केले, घरकुल कामगार कल्याणचे काम केले, भरपूर काही काम केले. आणि जे घरकुलची स्कीम आहे त्याचा लाभ मिळाला का तुम्हाला? हा, मिळेल ना. मिळाले तुम्हाला? हा. किती वर्षापासून होते? 25. काय नाव आहे? योगेश रावसाहेब कोरडे.